नमस्ते मित्र हो. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पेपर 2 जून 2025 ची जी परीक्षा झाली होती त्यातील ए सेट जो आहे त्या ए सेटमधील प्रश्नपत्रिका 2 जी ग्रंथालयाने माहितीशास्त्राची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील 100% करेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मी डॉक्टर सुधीर नगरकर या ठिकाणी आपल्याला उत्तर आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर चला, प्रश्न क्रमांक पहिला. व्हिडिओ टेक्स्ट ही एक मूलभूत संज्ञा आहे जी व्हिडिओ टेक्स्ट आणि टिंबटिंब हे संदर्भित करते. आता इथं पर्याय दिलेले आहेत: व्हिडिओ, टेलिटेक्स्ट, मजकूर आणि मल्टीमीडिया. तर याचं उत्तर जे आहे ते टेलिटेक्स्ट, बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे का? तर याचं स्पष्टीकरण असं आहे पहा की व्हिडिओ टेक्स्ट हा एक असा संज्ञा आहे की ती एक जेनेरिक टर्म आहे जो व्हिडिओ टेक्स्ट आणि टेलिटेक्स्ट या दोघांनाही सूचित करतो. त्यामुळे हे दोन्ही माध्यम दूरचित्रणावर मजकूर प्रसारित करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे व्हिडिओ टेक्स्ट आणि टेलिटेक्स्ट हे बी याचं या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजेच व्हिडिओ टेक्स्टमध्ये व्हिडिओ टेक्स्ट आणि टेलिटेक्स्ट हे दोन्ही मूलभूत संज्ञा आहेत. हे उत्तर बी हे बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 2. कम्युनिकेशन हा शब्द टिंबटिंब भाषेतून निर्माण झालेला आहे. तर कम्युनिकेशन हा शब्द जो आहे तो लॅटिन भाषेतून निर्माण झालेला आहे. कारण हा शब्द आहे तो लॅटिन भाषेतील आहे, मात्र कम्युनिकेअर या शब्दावरून तो आलेला आहे, ज्याचा अर्थ असा आहे की टू शेअर किंवा टू मेक कॉमन असंही याला म्हटलं जातं. त्यामुळं लॅटिन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ए पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 3. जेव्हा शब्द, माहिती किंवा कल्पना मूळ स्रोताकडून घेतल्या जातात आणि त्या योग्य त्या उल्लेखांशिवाय वापरल्या जातात तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. याचं उत्तर आहे बी, वाङ्मयचौर्य किंवा प्लेगॅरिझम असंही म्हटलं जातं. PLAGIARISM, प्लेगॅरिझम. तर एक लक्षात घ्या की जर कुणाच्या कल्पना, शब्द किंवा माहिती वापरून याचा योग्य संदर्भ सायटेशन न दिला गेला, म्हणजे त्याचं जर सायटेशन दिलं गेलं नाही तर ते प्लेगॅरिझम किंवा साहित्यचौर्य किंवा वाङ्मयचौर्य असे मानले जाते. त्यामुळं बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 4. द कन्साइज ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार टिंबटिंबची व्याख्या घडणारी अथवा होणारी गोष्ट, माहिती, डेटा, ज्ञान आणि घटना यापैकी एक ऑप्शन पाहायचा आहे. तर याचे उत्तर जे आहे ते डी, घटना. त्यालाच काय म्हटलं जातं तर इव्हेंट. तर इव्हेंट म्हणजे घटना किंवा एखादी गोष्ट जी घडते किंवा घडून जाते असा अर्थ आहे, जो ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळं चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते डी बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 5. माहितीसाठी डेटा हा बिल्डिंग ब्लॉक आहे आणि माहिती हा टिंबटिंबाचा बिल्डिंग ब्लॉक आहे असा प्रश्न आहे. ज्ञान, शहाणीव, संदेश आणि समज. तर याचं करेक्ट उत्तर आहे ज्ञान किंवा नॉलेज असं म्हटलं जातं. आता एक लक्षात घ्या की DIKW जी आहे ती हायरार्की आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. कारण डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम त्यालाच DIKW हायरार्की असं म्हटलं जातं. म्हणून माहितीपासून नॉलेज निर्माण होतं. माहितीपासून काय निर्माण होतं तर नॉलेज निर्माण होतं. त्यामुळं 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ए हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. माहितीची निर्मिती
ती गोळा करणे, टिंबटिंब आणि ही माहिती उद्योगाची वैशिष्ट्ये आहेत. तर कुठली वैशिष्ट्ये आहेत तर गट करणे, देणे, वर्गीकरण आणि संघटन. आता इथं 2 आणि 3 4 बरोबर, 3 आणि 4 बरोबर, 1 आणि 2 बरोबर, 3 आणि 4 बरोबर असे पर्याय दिलेले आहेत. हे पहा, या ठिकाणी माहिती उद्योगामध्ये खालील प्रक्रिया महत्त्वाची असते. म्हणजे माहितीची निर्मिती होते, म्हणजे माहिती जनरेट होते, माहितीचे संग्रहण केले जाते, माहितीचं म्हणजे गॅदर केली जाते माहिती. त्यानंतर माहितीचे वर्गीकरण करणे आणि माहितीचे संघटन करणे. म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 4 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पहा. पण एक लक्षात घ्या की 6 नंबरचं सेठ भवनच्या ह्याच्यामध्ये उत्तर जे आहे ते सी उत्तर दिलेलं आहे. मात्र हा पर्याय बरोबर असल्यामुळं इथं तुम्ही चॅलेंज करू शकताय. या प्रश्नाच्या उत्तराला तुम्ही 100% चॅलेंज करू शकता. कारण माझ्या मते हे 3 आणि 4 बरोबर आहेत. कारण माहितीची निर्मिती, माहितीचे संकलन, माहितीचे संग्रहण, माहितीचे संप्रेषण, माहितीचे प्रतिप्राप्ती ही माहितीचे निर्मितीचं जे चक्र आहे त्यामध्ये माहितीची निर्मिती, माहितीचे संग्रहण, माहितीचे वर्गीकरण आणि माहितीचे संघटन हे 3 आणि 4 पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळं उत्तर हे बी पाहिजे. सेठ भवनने सी दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 7. इंटरनॅशनल कॉपीराईट टिंबटिंब आणि टिंबटिंबद्वारे नियंत्रित केले जाते. इथं बर्न कन्व्हेन्शन, इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन, न्यूयॉर्क कन्व्हेन्शन आणि बर्लिन कन्व्हेन्शन असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. आता बर्न कन्व्हेन्शन जे आहे ते उत्तर बरोबर आहे. कारण बर्न कन्व्हेन्शन ही 1886 साली झाली होती आणि ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात महत्त्वाची कॉपीराईट कन्व्हेन्शन झालेली आहे. आणि इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन ही देखील आंतरराष्ट्रीय कॉपीराईट हक्काशी संबंधित आहे आणि अमेरिका खंडातील देशांना ती लागू होते. त्यामुळं 1 आणि 2 बरोबर आहे. 1 आणि 2 बरोबर आहे. त्यामुळे 7 नंबरच्या प्रश्नाचं ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब आणि टिंबटिंब या राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारशी आहेत. त्यामध्ये भारतातील सर्व पुस्तकांची यादी बनवणे, द्विभाषिक शब्दकोश तयार करणे, देशातील सर्व ग्रंथालयाची गणना करणे, राष्ट्रीय ग्रंथालय आयोग निर्माण करणे. आता याच्यामध्ये 1 आणि 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर असे पर्याय दिलेले आहेत. त्याचबरोबर 2 आणि 4 बरोबर, 3 आणि 4 बरोबर. आता देशातील सर्व ग्रंथालयाची गणना हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. 3 नंबरचा पर्याय. आणि राष्ट्रीय ग्रंथालय आयोग निर्माण करणे, ग्रंथालयासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन करणे ह्या NKCच्या शिफारशी होत्या. त्यामुळं 3 आणि 4 ही उत्तरं बरोबर आहेत. त्यामुळं डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. तर डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9. खालील कायदे त्यांच्या पारित झालेल्या वर्षाप्रमाणे लावा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, ट्रेडमार्क ॲक्ट, ब्रिटिश कॉपीराईट लॉ आणि इंडियन पेटंट ॲक्ट. आता यांचे वर्ष माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 9D आहे पहा. पहिलं जे आहे ते 3 म्हणजे हे 1 नंबरला आहे, ब्रिटिश कॉपीराईट ॲक्ट. नंतर 4 म्हणजे इंडियन पेटंट ॲक्ट 1970. त्यानंतर 2 द ट्रेडमार्क ॲक्ट 3 नंबरला आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 4. असं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे पहा. आणि डी हे ॲक्युरेट उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 10. जोड्या जुळवा. इन्फॉर्मेशन सोसायटी, इन्फॉर्मॅटिक्स, ॲक्शन थिअरी, कॉन्स्टिट्यूशनल मॉडेल. आधी तो ॲटोनॅच, हाबरमस, फिल्मॅच्यू, जीन पियाजे असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पहा.
10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. तर एची 3 जोडी आहे पहा, इन्फॉर्मेशन सोसायटी आणि फिल्ड मॅचलूप. बीचं 1C जोडी जुळते, इन्फॉर्मॅटिक्स ॲटोनॅच. सीची जोडी आहे ती 2 नंबरची जुळते पहा, ॲक्शन थिअरी हाब्रमस. आणि डीची 4 नंबरची जोडी जुळते, द कॉन्स्ट्रक्टिव्ह मॉडेल, तर जीन पियाजे. तर हे अशा जोड्या जुळतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 11. संजय हे लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर टिंबटिंबेने विकसित केलेले आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे डेलनेट, डेसिडॉक, इंचडॉक आणि मॅलिबनेट. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे संजय हे सॉफ्टवेअर जे आहे ते डेसिडॉकने डेव्हलप केलेलं आहे. तर डिफेन्स सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन सेंटर जे आहे डेसिडॉक, 1993 साली डेसिडॉकने निसारच्या मदतीने संजय हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ते बी हे उत्तर बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे 12. मानवीय सहभागींचा समावेश असलेला वापरकर्ता अभ्यास आयोजित करताना कोणत्या नैतिक विचार महत्त्वाचा आहे? ए. पारदर्शकता कमी करणे, बी. माहितीपूर्ण संमती घेणे, सी. विविध सहभागींना वगळणे, डी. सहभागींच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करणे. असे 4 पर्याय दिलेले आहेत पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे 12B. माहितीपूर्ण संमती घेणे. आता त्यालाच काय म्हटलं जातं तर इन्फॉर्म्ड कन्सेंट किंवा पूर्वसंमती असं म्हटलं जातं. कारण पूर्वसंमती म्हणजे संशोधनात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला अभ्यासाचे उद्दिष्ट, पद्धती, धोके व लाभ याची संपूर्ण माहिती देऊन त्याची मोकळ्या मनाने संमती घेणे असंही त्याला म्हटलं जातं. त्यामुळं बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 13. भारतातील ग्रंथालय आणि माहिती प्रणालीवर राष्ट्रीय धोरण टिंबटिंबच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणते सरकारी मंत्रालय प्रामुख्याने जबाबदार आहे? शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पहा. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सी. सांस्कृतिक मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कल्चर. तर भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय हे राष्ट्रीय ग्रंथालय व माहिती प्रणाली धोरण म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी मुख्य मंत्रालय किंवा नॉडल मिनिस्ट्री आहे. आणि हे धोरण भारतभर सुस्थितीत सार्वजनिक ग्रंथालय प्रणाली निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते आणि सर्वांसाठी माहिती उपलब्ध करून देण्याचा हेतू या मंत्रालयाचा आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्रालय हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. सी ऑप्शन इज करेक्ट हिअर. प्रश्न क्रमांक 14. युनेस्कोने फ्रेमवर्कमध्ये वापरकर्ता शिक्षण कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? जागतिक पाककृती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देणे, डिजिटल आणि माहिती साक्षरता कौशल्य वाढवणे, शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाची प्रगती करणे आणि समुदायांमध्ये कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे. हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. करेक्ट उत्तर बी आहे डिजिटल आणि माहिती साक्षरता कौशल्य वाढवणे. कारण युनेस्कोच्या चौकटीत युजर एज्युकेशन प्रोग्राम, त्यालाच वापरकर्ता शिक्षण कार्यक्रम, यामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे
तर माहिती साक्षरता म्हणजे इन्फॉर्मेशन लिटरसी आणि डिजिटल लिटरसी या कौशल्यांचा विकास करणे, जेणेकरून वापरकर्ते माहिती ओळखू शकतील, शोधू शकतील, मूल्यांकन करू शकतील आणि जबाबदारीने ते वापरू शकतील. त्यामुळं बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 15, वापरकर्ता अभ्यासासाठी सामान्य डेटा विश्लेषण पद्धती कोणत्या आहेत? वर्णनात्मक आकडेवारी, आशय विश्लेषण, थीमॅटिक विश्लेषण आणि प्रणाली विश्लेषण. इथं 1, 2, 3, 1, 3, 4, 1, 2, 4 असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. पहा या प्रश्नाचं उत्तर आहे वापरकर्ता अभ्यासासाठी सामान्य डेटा विश्लेषण पद्धती कोणत्या आहेत? तर वर्णनात्मक आकडेवारी हे बरोबर आहे, आशय विश्लेषण हे बरोबर आहे आणि थीमॅटिक विश्लेषण हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं या 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 1, 2, 3 बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 16, समकालीन शैक्षणिक चर्चेनुसार खालीलपैकी कोणते साक्षरतेचे प्रकार ओळखले जातात? माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, राष्ट्रीय साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता. आता खाली ABCD प्रमाणे 1, 2, 4, 1, 2, 3, 1, 3, 4, 1, 3, 4 असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पहा 2, 3, 4 वगैरे. आता या ठिकाणी माहिती साक्षरता हे बरोबर आहे. पहा त्यानंतर माध्यम साक्षरता हे सुद्धा बरोबर आहे. पहा आणि राष्ट्रीय साक्षरता हे चुकीचं आहे आणि तंत्रज्ञान साक्षरता हे बरोबर आहे. कारण सध्याच्या शैक्षणिक संदर्भात कॉन्टेम्पररी एज्युकेशनल डिस्कोर्स खालील साक्षरता प्रकार मान्य केलेले आहेत. त्यामध्ये इन्फॉर्मेशन लिटरसी, त्यानंतर मीडिया लिटरसी आणि टेक्नॉलॉजी लिटरसी. त्यामुळे 1, 2, 4 हे याचं उत्तर आहे. ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 17, ग्रंथालयामध्ये खालीलपैकी कोणते सामान्य विस्तार उपक्रम आहेत? ग्रामीण भागात फिरते ग्रंथालय सेवा, पुस्तक क्लब आणि वाचन गट होस्ट करणे, ग्रंथ रद्दबातल करणे, ऑनलाईन डेटाबेस आणि ई संसाधने उपलब्ध करणे. आता इथं सुद्धा 1, 2, 3, 1, 2, 4, 2, 3, 4 असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे तो ग्रामीण भागात फिरते ग्रंथालय सेवा हा विस्तार उपक्रम हा बरोबर आहे. पहा त्यानंतर पुस्तक क्लब आणि वाचन गट होस्ट करणे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. ग्रंथ रद्दबातल करणे हा पर्याय चुकीचा आहे आणि ऑनलाईन डेटाबेस ई संसाधने उपलब्ध करणे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 17B हे याचं उत्तर बरोबर आहे. या प्रश्न क्रमांक 18 जो आहे जोड्या जुळवा. त्यामध्ये यादी 1 आणि 2 दिलेले आहे. बिग 6 मॉडेल, स्कोनल 7 पिलर्स मॉडेल, एन्सिल मॉडेल, त्यानंतर कॅरॉल खुलतांचं ISP मॉडेल आणि खाली टेन ॲस्पेक्ट्स ऑफ स्टँड्स मॉडेल, 6 स्टेज मॉडेल, माहितीचा शोध वर्तमानाचे 7 स्टेज, त्यानंतर उच्च शिक्षण ग्रंथालय सेवाशी संबंधित असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण जोड्या जुळवायच्या आहेत. हे पहा क्वेश्चन नंबर 18, मॅच द फॉलोइंग. या ठिकाणी बिग 6 मॉडेलची जोडी जी आहे तर ते 6 स्टेज मॉडेल म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यामुळं एला 2 हा पर्याय बरोबर आहे. एला 2 हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बी जो आहे स्कोनल 7 पिलर्स मॉडेल जे आहे तर बीला असोसिएट विथ हायर एज्युकेशन लायब्ररी सर्व्हिसेस, बीला 4 हा पर्याय बरोबर आहे. सीला एन्सिल मॉडेलला 10 ॲस्पेक्ट्स ऑर स्टँडर्ड्स मॉडेल असंही म्हटलं जातं आणि कॅरॉल
ISP मॉडेल जे आहे त्याला 7 स्टेज ऑफ इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर असं म्हटलं जातं. म्हणजे डीला 3 हा ऑप्शन या ठिकाणी जोडी बरोबर आहे. मात्र सेठ भाऊंनी या ठिकाणी ए हा पर्याय बरोबर दिलेला आहे. आता इथं एला 3 नंबरचा पर्याय दिलेला आहे पहा. आता बिग 6 मॉडेलला 7 स्टेज हे कन्फ्युजन आहे, कारण बिग 6ची जोडी जी आहे 6 स्टेज मॉडेलशी लागत आहे. त्यानंतर स्कोनल पिलर्सची जोडी जी आहे त्याची असोसिएट विथ हायर एज्युकेशन लायब्ररी सर्व्हिसेस, आणि एनसिलची जोडी जी आहे ती 10 आस्पेक्ट्स, आणि डी जी आहे कॅर्नॉलची जोडी 7 स्टेज इन्फॉर्मेशन अशी जोडी लागत आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी 100% आपण या ठिकाणी चॅलेंज करू शकणार आहात, कारण ए हे उत्तर चुकीचं आहे. कारण इथं A3B4 दिलेलं आहे पहा. आता B4 हे या ठिकाणी बरोबर आहे. C1 दिलेलं आहे. आता C1 हे पण बरोबर आहे. आणि D2 हे ऑप्शन चुकणार, कारण कॅर्नॉलला 7 स्टेज इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर असं हे म्हटलं जातं. त्यामुळे ही पण जोडी चुकीची आणि ही पण जोडी चुकीची आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण चॅलेंज करू शकणार आहात. त्यामुळं ॲक्युरेट उत्तर जर पाहिजे असेल तर आपल्याला A2, B4, C1 आणि D3 असं ॲक्युरेट उत्तर येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण चॅलेंज करायचं आहे. ए हा ऑप्शन तसं चुकीचाच या ठिकाणी दिलेलं आहे पहा. प्रश्न क्रमांक 19. खालील ग्रंथालय समित्यांच्या त्यांच्या स्थापनेप्रमाणे क्रम लावा. ELA मुदलियार कमिटी, बोरे कमिटी, VN शुभनारायण कमिटी आणि फैजी समिती ह्यांचे स्थापनेप्रमाणे क्रम लावा असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पहा. आता मुदलियार कमिटी जी आहे 1961, बोरे कमिटी 1946, सुबरायन समिती 1934 आणि फैजी समिती 1957 असा क्रम या ठिकाणी आहे. सुरुवातीला 1934 हे आधी येत आहे, त्यामुळं C हा पर्याय बरोबर आहे का? तर इथे सेठ भाऊंनी 19D हा पर्याय बरोबर दिलेला आहे. तर D काय 4 नंबरचा पर्याय त्यांनी फैजी समिती 1957 हा पहिल्यांदा पकडलेला आहे. इथं बोरे समिती 1946, त्यानंतर 1 नंबरचा कुठला मुदलियार कमिटी 1961, आणि तिसरा जो आहे तो सुबरायन समिती 1934 असा या ठिकाणी क्रम पकडलेला आहे. डी उत्तर या ठिकाणी त्यांनी बरोबर दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी 3, 2, 4, 1 जे आहे ते या ठिकाणी बरोबर वाटतंय पहा. त्यामुळे C हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे, कारण सुबरायन कमिटी 1934, बोहरे कमिटी 1946, मुदलियार समिती 1961 आणि फैजी समिती 1957 असे सनावली या ठिकाणी दिलेले आहे पहा. 3, 2, 4, 1, 3, 2, 4 आणि 1 C हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर वाटतो. प्रश्न क्रमांक 20.
विधान ए, समकालीन जगातील व्यक्तींसाठी माहिती साक्षरता महत्त्वपूर्ण आहे. कारण माहिती साक्षरता आवश्यक आहे कारण ती व्यक्तींना विविध स्वरूपात उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहितीचे नेव्हिगेशन आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करते. आता ए हे विधान आहे आणि आर हे कारण आहे. तर याचे पर्याय जे संकेतांक दिलेले आहेत, ए आणि आर चूक, ए आणि आर बरोबर, ए चूक आहे, आर हे बरोबर. तर प्रश्न समकालीन ए विधान जे आहे ते समकालीन जगातील व्यक्तींसाठी माहिती साक्षरता महत्त्वपूर्ण आहे, हे विधान बरोबर आहे. कारण काय तर माहिती साक्षरता आवश्यक आहे कारण ती व्यक्तींना विविध स्वरूपात उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहितीचे नेव्हिगेशन आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करते, बरोबर आहे. मग ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 21, खालीपैकी कोणते दुय्यम माहितीचे साधन आहे? पेटंट, परिषदावर्तन, सारांश, नियतकालिक आणि प्रमाण. हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सारांश, नियतकालिक किंवा ॲब्स्ट्रॅक्टिंग पिरियॉडिकल्स, सी हे दुय्यम माहितीचे साधन आहे, त्यामुळे या ठिकाणी सी हा ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22, सायन्स डायरेक्ट हा डेटाबेस टिंबटिंबने विकसित केला आहे. एमरल्ड, इबिस्को, सेज प्रकाशन आणि एल्सवेअर. तर सायन्स डायरेक्ट डेटाबेस इज डेव्हलप्ड बाय एल्सवेअर. डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे कारण सायन्स डायरेक्ट हा एक मोठा वैज्ञानिक, तांत्रिक आणि वैद्यकीय STM विषयावरील ऑनलाईन फुल टेक्स्ट डेटाबेस आहे जो एल्सवेअर या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेमध्ये विकसित व व्यवस्थापित केलेला आहे. त्यामुळं डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 23, टिंबटिंब प्राथमिक प्रलेख आहे. ग्रंथसूची, ज्ञानकोश, सारांश आणि संशोधन अहवाल. या ठिकाणी रिसर्च रिपोर्ट हे उत्तर आहे. कारण संशोधन अहवाल हे प्राथमिक प्रलेख असतात. डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 24, व्यापारी ग्रंथसूचीमध्ये टिंबटिंब यादी असते. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची, पुस्तकाच्या दुकानांची, व्यावसायिक प्रकाशकांची आणि विविध प्रकारच्या विक्रेत्यांची. तर ह्या चार पर्यायापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ए, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी व्यापारी ग्रंथसूचीमध्ये असते. त्यामुळे 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. कारण ट्रेड बिब्लिओग्राफी म्हणजे एका अशी ग्रंथसूची जी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची साहित्याची यादी देते आणि यामध्ये बहुधा पुस्तकाचे शीर्षक, लेखक, पब्लिशर, प्राइस, एडिशन, ISBN किंवा प्रकाशन वर्ष हे दिलेले असते. 24व्या प्रश्नाचं ऑप्शन ए हा बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 25, टिंबटिंब आणि टिंबटिंब या भौगोलिक माहितीची साधने आहेत. स्थलवर्णन कोश, राजपत्र, नकाशा आणि निर्देश आणि सारांश. या ठिकाणी सरळ दिलेलं आहे. स्थलवर्णन कोश हा भौगोलिक माहिती साधन आहे. राजपत्र नाही, नकाशा आहे आणि निर्देश सारांश नाही. त्यामुळे 1 आणि 3 उत्तर आहे. बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25चं बी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, DOAJ केवळ सारांश पुरवते, पूर्ण रूपलेख पुरवते, केवळ जर्नलची यादी पुरवते आणि जर्नलच्या आणि लेखांची यादी पुरवते. या प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर आहे. DOAJ म्हणजे काय तर डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल. हे उघड प्रवेश किंवा ओपन ॲक्सेस असलेले प्लॅटफॉर्म आहे जे फुल टेक्स्ट संशोधन लेख आणि जर्नलची यादी विनामूल्य उपलब्ध करून देते. फुल टेक्स्ट आणि लिस्ट ऑफ जर्नल्स म्हणजे 2 आणि 4 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 2 हा आणि 4 बरोबर असणारा पर्याय जो आहे तो डी हे याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, मराठी विश्वकोश हा टिंबटिंब मराठी भाषेचा विशेष ज्ञानकोश आहे. एक खंडीय ज्ञानकोश आहे, मराठी भाषेतील संसाधन ज्ञानकोश आहे, बहुखंडीय ज्ञानकोश आहे. असे 4 पर्याय दिलेले आहेत. मराठी विश्वकोश हा एक विशेष मल्टीवॉल्यूम स्वरूपात प्रकाशित केलेले ज्ञानकोश आहे जे मराठी भाषेत विविध विषयावरील माहिती सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा भाषेत सादर करते. त्यामुळं मराठी भाषेचा विशेष ज्ञानकोश आहे हे उत्तर चुकीचं आहे. एक खंडीय ज्ञानकोश आहे हे पण चुकीचं आहे. मराठी भाषेतील संसाधन ज्ञानकोश आहे हे बरोबर आहे आणि
बहुखंडीय ज्ञानकोश आहे हे पण बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 4 हे बरोबर उत्तर आहे. सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे बाबा क्वेश्चन नंबर 27चा. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी जोड्या जुळवा. नॉलेज ऑर्गनायझेशन, लायब्ररी हेराल्ड, द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी, लायब्ररी ट्रेंड्स, भारत, जर्मनी, युनायटेड किंगडम आणि USA असं दिलेलं आहे. आता नॉलेज ऑर्गनायझेशन जे आहे ते जर्मनी आहे पहा. तर या ठिकाणी नॉलेज ऑर्गनायझेशन जर्मनी, लायब्ररी हेराल्ड इंडिया, इलेक्ट्रॉनिक लायब्ररी UK आणि लायब्ररी ट्रेंड्स USA अशी जोडी जुळते. त्यामुळं एला 2, एला 2, लायब्ररी हेराल्डला इंडिया, इलेक्ट्रॉनिक लायब्ररीला UK आणि लायब्ररी ट्रेंड्सला USA. ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पण प्रश्न क्रमांक 29 खालील साधनाचा उत्क्रांतीदर्शक योग्यक्रम ओळखा. सायन्स सायटेशन इंडेक्स, वेब सायन्स स्कोपस, इंडियन सायन्स सायटेशन इंडेक्स. सायन्स सायटेशन इंडेक्स, स्कोपस, इंडियन सायटेशन इंडेक्स आणि वेब ऑफ सायन्स. सायन्स सायटेशन इंडेक्स, इंडियन सायटेशन इंडेक्स, वेब ऑफ स्कोपस, सायन्स सायटेशन इंडेक्स, वेब ऑफ सायन्स आणि असे पर्याय दिलेले आहेत. तर याचा योग्य क्रम जो आहे, सुरुवातीला सायन्स सायटेशन इंडेक्स आहे पहा, नंतर वेब ऑफ सायन्स हा 2 नंबरला आहे, त्यानंतर स्कोपस 3 नंबरला आहे आणि इंडियन सायन्स सायटेशन इंडेक्स हा 4 नंबरला आहे. अशा प्रकारे म्हणजे सायन्स सायटेशन इंडेक्स जो आहे तो 1964, त्यानंतर वेब ऑफ सायन्स 1997, त्यानंतर स्कोपस 2004 आणि इंडियन सायटेशन इंडेक्स 2009 अशा प्रकारे याचा क्रम आहे. त्यामुळं ए हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. पण प्रश्न क्रमांक 30 विधान आणि विधान बी दिलेलं आहे. पहा विधान ए, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस यांचे आशय परस्पर व्याप्त आहेत. विधान बी, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस हे दोन्ही सायटेशन आणि सारांश डेटाबेस आहेत. तर हे पहा वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस यांचे आशय परस्पर व्याप्त आहेत हे पण बरोबर आहे. त्यानंतर विधान बी, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस हे दोन्ही सायटेशन आणि सारांश डेटाबेस आहेत हे पण बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही ए आणि बी बरोबर आहेत. ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 इंटरलायब्ररी लोनद्वारे सामग्रीची विनंती आणि प्राप्ती करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे. बिब्लियोग्राफिक सायटेशन, रिसोर्स रिक्विजिशन, डॉक्युमेंट डिलिव्हरी आणि कॅटलॉगिंग कोलॅबोरेशन. हे पहा ग्रंथसूची संदर्भ नाही इंटरलायब्ररी लोनला, संसाधनाची मागणी पण नाही आहे, दस्तऐवज वितरण हे बरोबर आहे आणि तालीकरण सहयोग हे पण नाही कारण युनियन कॅटलॉग म्हटलं जातं. त्यामुळे सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. सी ऑप्शन इज करेक्ट हिअर. क्वेश्चन नंबर 32 SDIच्या संदर्भात प्रोफाइलिंग या शब्दाचा संदर्भ काय आहे. एखाद्या व्यक्तीला प्राधान्य किंवा आवडीचे सारांश तयार करणे, विस्तृत प्रेक्षकापर्यंत माहिती प्रसारित करणे, डेटाबेसमध्ये माहिती साठवणे आणि असंबद्ध माहिती हटवणे. तर SDI म्हणजे काय तर सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. आणि SDIच्या संदर्भात प्रोफाइलिंग म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या प्राधान्य आणि आवडीचा सारांश तयार करणे हे उत्तर बरोबर आहे कारण सिलेक्टिव्ह डिसेमिनेशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस आपण या ठिकाणी देत असतो. त्यामुळं ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 33 लायब्ररी कन्सोर्शिया संभाव्य फायदा खालीलपैकी कोणता आहे. विविध संग्रहाची उपलब्धता कमी करणे, ग्रंथालय सेवांसाठी वाढीव खर्च, वर्धित संसाधन सामायिकरण आणि खर्च बचत, ग्रंथालयामध्ये मर्यादित सहकार्य. तर लायब्ररी कन्सोर्शियाचा संभाव्य फायदा खालीलपैकी कुठला आहे तर एनहान्स्ड रिसोर्स शेअरिंग आणि कॉस्ट सेव्हिंग म्हणजे संसाधन सामायिकरण आणि खर्चाची बचत करणं हा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्यामुळे सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पहा क्वेश्चन नंबर 34 कोणत्या प्रकारचं पेटंट दस्तऐवज शोधाचे तपशीलवार वर्णन प्रदान करते आणि पेटंट मंजूर झाल्यानंतर प्रकाशित केले जाते.
या ठिकाणी पेटंट ॲप्लिकेशन चुकीचं आहे. प्रोव्हिजनल पेटंट हे सुद्धा चुकीचं आहे. पेटंट स्पेसिफिकेशन हे बरोबर आहे आणि पेटंट क्लेम हे पण चुकीचं आहे. त्यामुळे पेटंटचा तपशील जो आहे सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. कारण पेटंट स्पेसिफिकेशन असतं ते पेटंट दस्तऐवज शोधाचे तपशीलवार वर्णन प्रदान करत असतं आणि पेटंट मंजूर झाल्यानंतर प्रकाशित केलं जातं पेटंट स्पेसिफिकेशन. प्रश्न क्रमांक 35. VR सिस्टीममध्ये कोणते मशीन ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरले जाते? तर इनर्शियल मॅनेजमेंट युनिट्स, GPS, लेझर बेस्ड ट्रॅकिंग आणि अल्ट्रासोनिक सेन्सर्स ह्यापैकी कशाचा वापर केला जातो? आता व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये इनर्शियल मेजरमेंट युनिटचा वापर केला जातो, GPSचा नाही केला जात आणि लेझर बेस्ड ट्रॅकिंगचा केला जातो आणि अल्ट्रासोनिक सेन्सरचा केला जातो. म्हणजे 1, 3, 4 हे उत्तर बरोबर आहे. 1, 3, 4 सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 35चा सी हा ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 36. खालीपैकी कोणते ग्रंथालय वेब स्केल डिस्कव्हरी सेवा स्वीकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत? लायब्ररी ऑफ काँग्रेस, हार्वर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररी, स्मॉल पब्लिक लायब्ररी आणि युरोपियन पार्लमेंट लायब्ररी. तर या ठिकाणी लायब्ररी ऑफ काँग्रेस हे बरोबर आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररी हे पण बरोबर आहे. स्मॉल पब्लिक लायब्ररी हे उत्तर चुकीचं आहे आणि युरोपियन पार्लमेंट लायब्ररी हे पण बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 4 1, 2 आणि 4 हे बरोबर आहे. म्हणजे सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 36व्या प्रश्नाचं उत्तर सी हा ऑप्शन आहे. पहा क्वेश्चन नंबर 37. मोबाईल OPSC ॲप्लिकेशनमध्ये कोणते वैशिष्ट्य आढळतात? मोबाईल ओपॅकमध्ये कोणतं वैशिष्ट्य आढळलं जातं? द्रुत आयटम चेकआउट्सची बारकोड स्कॅनिंग, म्हणजे बारकोड स्कॅनिंग फॉर क्विक आयटम चेकआउट, जवळचे ग्रंथालय शोधण्याचे भौगोलिक स्थान सेवा, जिओ लोकेशन सर्व्हिस टू फाइंड द नियरेस्ट लायब्ररी, नंतर सोशल मीडिया इंटिग्रेशन फॉर बुक रिकमेंडेशन, व्हर्च्युअल रिॲलिटी बुक ब्राउजिंग. तर एक लक्षात घ्या की बारकोडिंग स्कॅनिंग फॉर क्विक आयटम चेकआउट हे ओपॅक बरोबर आहे. पहा मोबाईल ओपॅकमध्ये. त्यानंतर जिओ लोकेशन सर्व्हिस टू फाइंड द नियरेस्ट लायब्ररी हे सुद्धा बरोबर आहे. सोशल मीडिया इंटिग्रेशन फॉर बुक रिकमेंडेशन हे सुद्धा बरोबर आहे. मात्र व्हर्च्युअल रिॲलिटीचा काहीही संबंध नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे 1, 2, 3 हे उत्तर बरोबर आहे. 1, 2, 3 बरोबर आहे. ए हा ऑप्शन 37व्या प्रश्नाचं उत्तर ए हे ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 38. जोड्या जुळवा या ठिकाणी दिलेलं आहे. पहा इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स. तर इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सची स्थापना 1985ला झालेली आहे. पहा इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च 1950ला त्याची स्थापना झालेली आहे. आणि नाही थोडंसं चुकलेलं आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सची स्थापना 1985. त्यानंतर इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स 1950. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चची 1972 आणि इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च 1977 अशी यांची जोडी आहे. तर खाली जे ऑप्शन दिलेले आहेत पहा, ए मध्ये 2, 4, 1, 3, बी मध्ये 4, 3, 1, 2, सी मध्ये 3, 1, 4, 2 आणि डी मध्ये 2, 1, 4, 3 असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत.
तर याचं करेक्ट उत्तर आहे बी. तर बीमध्ये पहिला ऑप्शन आहे 4 नंबरचा. तर या एची जोडी जी आहे ते 400 आहे पहा. तर IGNCA इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स 1985 त्याची जोडी आहे ते 4ची आहे. नंतर ICCR ची 1950 म्हणजे 3ची जोडी आहे. आणि ICHR ची 1972 म्हणजे 1ची जोडी आहे. आणि डीची 200 इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च 1977 ती डीची 200 जोडी आहे. त्यामुळं या 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. पहा प्रश्न क्रमांक 39. खालील निवडक माहिती प्रसारणाचे टप्पे योग्य क्रमाने लावा. माहिती फिल्टरिंग, प्रोफाईल निर्मिती, माहिती प्रसारण आणि स्वयंचलित देखरेख. तर निवडक माहितीच्या प्रसारणाचे टप्पे काय? तर पहिलं माहितीची प्रोफाईलची निर्मिती केली जाते म्हणजे हा पहिला टप्पा आहे. दुसरा माहितीचे फिल्टरिंग केले जाते. नंतर स्वयंचलित देखरेख केली जाते, मॉनिटरिंग केलं जातं आणि माहितीचा प्रसार केला जातो. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 असे त्याचे टप्पे आहेत. तर 2, 1, 4, 3 असा त्याचा क्रम आहे. त्यामुळं 39व्या प्रश्नाचं उत्तर डी हे उत्तर बरोबर आहे. पहा आता 40वा प्रश्न असा आहे. विधान ए सोशल नेटवर्कसह आधुनिक संप्रेषण आणि परस्पर संबंधाचा आकार देण्यासाठी जगभरातील व्यक्तींमधील संपर्क सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे बरोबर आहे विधान. आणि याचं कारण काय दिलं आहे? सोशल नेटवर्कचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो कारण ते समोरासमोर संवादाची गरज दूर करतात, सामाजिक चिंता आणि एकेकीपणाचा धोका कमी करतात. तर हे असं होत नाही आहे. तर हे कारण चुकीचं आहे. त्यामुळं विधान बरोबर आणि कारण चूक हे याचं उत्तर आहे. पहा आणि या ठिकाणी डी हा पर्याय जो दिलेला आहे पहा ए बरोबर आहे परंतु आर हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 40व्या प्रश्नाचं उत्तर डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 41. शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक कोण? असा प्रश्न आहे. फ्रेडरिक डब्ल्यू टेलर 1856 ते 1915. ए हा ऑप्शन बरोबर आहे. 42वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा टिंबटिंब हे मानव संसाधन आहे. विक्रेते, पुनरावलोकने, नियतकालिकातील लेख आणि प्रबंध. तर या ठिकाणी मानव संसाधन कोण आहे? तर विक्रेतेच आहेत. कारण या ठिकाणी हे रिव्ह्यू आहे, नियतकालिक किंवा प्रबंध. तर विक्रेते हे मानव संसाधन आहे, ह्युमन रिसोर्स आहे. त्यामुळं ए हा पर्याय या ठिकाणी 42व्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. 41व्याचं पण एच आहे. पहा प्रश्न क्रमांक 43. प्रेरणाशी संबंधित फ्युजन प्रक्रिया टिंबटिंबने प्रस्तावित केलेली आहे. आता याचं बॅके आणि ॲर्गेर्सी हे याचं सी हे उत्तर बरोबर आहे. हर्झबर्ग नाही, मास्लो नाही आणि डग्लस मॅकग्रेगर पण नाही आहे. तर याचं 43चं उत्तर आहे ते सी आहे. पहा 44मध्ये कोणत्या अंतर्गत कारणामुळे ग्रंथालय साधनांचा ऱ्हास होतो? तर या ठिकाणी कातळी, धूळ, जैविक घटक असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र या प्रश्नाचं यापूर्वी पण उत्तर सांगितलेलं आहे की कातडी हेच उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पहा कातडी. प्रश्न क्रमांक 45. ग्रंथालयातील बाह्य बदलांचे प्रमुख प्रकार टिंबटिंब हे होत. तांत्रिक बदल, वाचकांच्या तक्रारी, शासकीय धोरणे, ग्रंथालयाचे. तर ग्रंथालयातील बाह्य बदलांचे प्रमुख प्रकार कुठले? तांत्रिक बदल हे असू शकते का? असू शकते. वाचकांच्या तक्रारी बाह्य बदल नाही आहेत. आणि शासकीय धोरणे हे सुद्धा आहे. त्यामुळं ग्रंथालयाचे धोरण हे नाही आहे. तर एक लक्षात घ्या की
1 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. 45व्या प्रश्नाचं ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ग्रंथालयातील बाह्य बदलाच्या तर बाह्य बदल म्हणजे तांत्रिक बदल आणि शासकीय धोरण हे बाह्य बदल होतं. वाचकांच्या तक्रारी म्हणजे ह्या ग्रंथालयातील बदल किंवा ग्रंथालयाचं धोरण पण आतील असतं. प्रश्न क्रमांक 46. अलिखित मानवी संसाधनात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? इन्फॉर्मेशन गेटकीपर, सल्लागार, वेबसाईट आणि सहयोगी. आता इन्फॉर्मेशन गेटकीपर्स जे आहे ते अलिखित मानवी संसाधन कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? नॉन डॉक्युमेंटरी ह्युमन रिसोर्स म्हणजे इन्फॉर्मेशन गेटकीपर्स हे उत्तर बरोबर आहे. सल्लागार हे सुद्धा बरोबर आहे आणि सहयोगी हे सुद्धा बरोबर आहे. तर वेबसाईट हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे 1, 2, 4 1, 2, 4 डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 46 डी हा ऑप्शन या ठिकाणी 46व्या प्रश्नाचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47. मेकर स्पेसच्या जागेत विद्यार्थी टिंबटिंब या कारणासाठी सहभागी होतात. आयोजन करण्यासाठी, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी, खेळण्यासाठी आणि सर्वसामान्य अभ्यासासाठी. तर एक लक्षात घ्या की मेकर स्पेसमध्ये विद्यार्थी टिंबटिंब करण्यासाठी सहभागी होतात. तर आयोजन करण्यासाठी होतात का? होतात. नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी होतात का? होतात. आणि खेळण्यासाठी होतात का? होतात. तर सर्वसामान्य अभ्यासासाठी होत नाहीत. त्यामुळं 1, 2, 3 हे उत्तर बरोबर आहेत. 1, 2, 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळं बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 47व्या प्रश्नाचा. प्रश्न क्रमांक 48. जोड्या लावा. तर F.W. टेलर याची जोडी जे आहे सायंटिफिक अप्रोच टू मॅनेजमेंट याची सी लागते. म्हणजे एची जोडी 4C लागते. बीची जोडी हेनरी फेवलची इस स्पिरिट डे कॉप्स सी लागते. म्हणजे बीची जोडी 3C लागते. सीची जोडी बर्नार्डची जोडी सोशल सिस्टीम अप्रोचची लागते. म्हणजे C2. आणि डीची जोडी जी आहे ती 1C लागते. कारण ल्युथर गुलिक म्हणलं की पोस्टकॉर्प आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं डी या ऑप्शनचे हे पर्याय आहेत की A4, B3, C2 आणि D1. त्यामुळं 48व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डी हा ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 49. उत्पादन जीवनचक्रातील टप्प्याची तर्कशुद्ध रचना करा. आता इथं उत्पादन जाहिरात टप्पा, उत्पादन वृद्धी टप्पा, उत्पादनाची उतरणीचा टप्पा आणि परिपक्वता टप्पा असे टप्पे दिलेले आहेत. आता उत्पादनाचा पहिला टप्पा जो दिलेला आहे तिथं उत्पादन जाहिरात टप्पा हा बरोबर आहे. हा पहिलाच टप्पा असणार आहे. उत्पादन वृद्धी टप्पा हा दुसरा असणार आहे. त्यानंतर उत्पादनाची उतरणीचा टप्पा हा शेवटचा असणार आणि परिपक्वता टप्पा हा तिसरा असणार आहे. त्यामुळं 1, 2, 4, 3 1, 2, 4, 3 सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 49चं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 50. विधान ए. टिकून राहण्यासाठी ग्रंथालयांनी बदलणे आवश्यक आहे. कारण ग्रंथालय वर्धिष्णू आहेत हे सूत्र बदलाशी संबंधित आहे. आता विधान ए बरोबर आहे. टिकून राहण्यासाठी ग्रंथालय बदलणे आवश्यक आहे हे बरोबर आहे. ग्रंथालय वर्धिष्णू आहेत हे सूत्र बदलाशी संबंधित आहे हे पण बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. डी हा ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळं 50व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. म्हणजे खूप वेळा असर्शन आणि रिझन असं विचारलं जातं. तर अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला होता. जे डॉक्टर एस आर रंगनाथन यांचं 5वं सूत्र जे आहे ग्रंथालय वर्धिष्णू आहे या प्रश्नाशी रिलेटेड, या तत्वाशी रिलेटेड हा प्रश्न दिलेला आहे.
विधान आणि कारण. प्रश्न क्रमांक 51. ISCII मध्ये कोड केलेल्या वर्णांना प्रत्येक अक्षरासाठी टिंबटिंब बीट आवश्यक आहेत. 6, 8, 16 आणि 32 असा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी ISCII म्हणजे काहीतरी इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. हे इट इज ॲन 8 बिट्स एन्कोडिंग स्कीम. ही कितीची 8 बिट्सची एन्कोडिंग स्कीम आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे ते बी. 51व्या प्रश्नाचं उत्तर बी हे करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 52. सचित्र स्वरूपात अल्गोरिदम व्यक्त करणाऱ्याला टिंबटिंब असे म्हणतात. फ्लोचार्ट, प्रोग्राम, आकृती आणि समांतरभुज चौकोन असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पहा. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ए आहे पहा. तर या प्रश्नाचं उत्तर ए फ्लोचार्ट हे आहे. कारण फ्लोचार्ट म्हणजे काय तर अल्गोरिदमचे चित्रमय सादरीकरण. यात विविध चिन्हांना जसे की चौकोन, समांतर, षटकोन, वक्ररेषा वगैरे वापर करून कृतीची मालिका किंवा निर्णय प्रक्रियेचे सादरीकरण केले जाते. त्यामुळं सचित्र स्वरूपात अल्गोरिदम व्यक्त करणाऱ्याला फ्लोचार्ट असे म्हटलं जातं. ए हा ऑप्शन या ठिकाणी 52व्या प्रश्नाचा बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 53. टिंबटिंब हा एक क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन आहे जो इंटरनेटवरील प्रत्येक होस्टला अद्वितीय वापरकर्ता अनुकूल नावाने ओळखतो. टेलनेट, DNS, TCP आणि IP यापैकी कोणता? आता क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन म्हणजे DNS, त्यालाच डोमेन नेम सिस्टीम असं म्हटलं जातं की DNS ही एक क्लायंट सर्व्हर प्रणाली आहे जी डोमेन नावाने IP पत्त्यांमध्ये रूपांतरित करते. त्यामुळे वापरकर्त्यांना वेबसाईटची नावे लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बी आहे, DNS डोमेन नेम सिस्टम. प्रश्न क्रमांक 54. वायरलेस कम्युनिकेशनमध्ये बेस स्टेशन मध्यवर्ती हबशी जोडलेले असते त्याला टिंबटिंब असे म्हणतात. PSTN, MSC, CO आणि PBX हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर वायरलेस कम्युनिकेशन जे आहे ते बेस स्टेशन मध्येवर जे हबशी जोडलेले असते त्याला MSC म्हणजे मोबाईल नेटवर्कमधील मुख्य नियंत्रण केंद्र असे म्हटलं जातं. MSC बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. तर बी ऑप्शन जो आहे मोबाईल नेटवर्कमधील मुख्य नियंत्रण केंद्र, तर हे बेस स्टेशनशी जोडलेले असते आणि कॉल रूटिंग, लोकेशन अपडेट्स आणि हँडओव्हर व्यवस्थापन यामध्ये केले जाते. त्यामुळं या 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणत्या भाषा निम्न पातळीची भाषा म्हणून ओळखली जाते? यंत्रभाषा, जुळणी भाषा, उच्चस्तरीय भाषा आणि नैसर्गिक भाषा. आता इथं ABCD ऑप्शन दिलेलं आहे. 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर, 3 व 4 बरोबर आणि 1 व 4 बरोबर. हे पहा, निम्नस्तरीय भाषा किंवा लो लेवल लँग्वेजमध्ये या ठिकाणी मशीन लँग्वेजचा समावेश होतो आणि असेंब्ली लँग्वेज म्हणजे जुळणी भाषा यांचा समावेश होतो. कारण मशीन आणि असेंब्ली भाषा हे हार्डवेअर जवळच्या आणि मूलभूत स्वरूपाच्या असतात. त्यामुळं 1 व 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. आणि ए ऑप्शनमध्ये 1 व 2 बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 56. प्रत्येक OS मध्ये टिंबटिंब किंवा टिंबटिंब असते. OSची काही मूलभूत कार्य करण्यासाठी प्रामुख्याने संगणकाच्या मुख्य मेमरीमध्ये असते. OS म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टीम. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय टिंबटिंब असते. काय असतं तर कर्नल, इंटरफेस, न्यूक्लियस आणि कंपायलर हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये कर्नल आणि न्यूक्लियस हे मुख्य मेमरीमध्ये असते.
इंटरफेस आणि कंपायलर हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं 1 व 3 बरोबर असणारं बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण कर्नल आणि न्यूक्लियस हे ऑपरेटिंग सिस्टीमच्या मुख्य भागाचे कोर भागाचे शब्द आहेत आणि हे दोन्ही मुख्य स्मृतीत राहतात आणि प्राथमिक कार्य करत असतात. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते बी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 57. OSI संदर्भ मॉडेलचे कोणते स्तर होस्ट टू होस्ट स्तर आहेत? आता या ठिकाणी ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, सेशन लेअर आणि डेटा लिंक लेअर असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यामध्ये रेफरन्स मॉडेल जे आहे त्यामध्ये कोणते स्तर असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पहा, तर 1 आणि 2 बरोबर आहेत, 2 आणि 4 बरोबर आहेत, 1 आणि 3 बरोबर आहेत आणि 3 आणि 4 बरोबर आहेत असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट लेअर आणि सेशन लेअर हे OSI रेफरन्स मॉडेल आर होस्ट टू होस्ट लेअर म्हणजे ट्रान्सपोर्ट लेअर आणि सेशन लेअर जे आहेत ते संदर्भ मॉडेलचे स्तर होस्ट टू होस्ट स्तर आहेत असं उत्तर आहे. त्यामुळे 1 आणि 3 जे उत्तर आहे 1 आणि 3 हे सी उत्तर आहे. पहा, त्यामुळं सी हा ऑप्शन बरोबर आहे. तर OSI म्हणजे काय तर ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. तर OSI रेफरन्स मॉडेल होस्ट टू होस्ट कम्युनिकेशन रेफर टू डेटा एक्सचेंज अँड कोऑर्डिनेशन बिटवीन एंड सिस्टम लाईक कम्प्युटर्स. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट लेअर आणि सेशन लेअर हे याचं करेक्ट उत्तर आहे. त्यामुळं सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 58. कोॲक्सियल केबलचे आतील भागापासून ते बाहेरील भागापर्यंत विविध भागांचा योग्य क्रम लावा. यामध्ये इन्सुलेटर, प्लास्टिक कवर, इनर कंडक्टर आणि आउटर कंडक्टर असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आणि इथं 4 3 1 5 2 2 1 3 2 4 आणि सी आणि डी अशा ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, यामध्ये इनर कंडक्टर हा पहिला. आता कोॲक्सियल केबलचे भाग जे आहेत ते योग्य क्रमाने सर्वात आतल्या भागापासून बाहेरील भागाकडे मांडले तर इनर कंडक्टर हा पहिला भाग आहे. पहा, त्यानंतर इन्सुलेटर हा दुसरा भाग आहे. त्यानंतर बाह्य प्रवर्तक हा तिसरा भाग आहे. आउटर कंडक्टर त्यानंतर इन्सुलेटर 2 हा चौथा भाग आहे आणि प्लास्टिक कवर हा 5वा भाग आहे. पहा, तर एक लक्षात घ्या, कोॲक्सियल केबलमध्ये प्लास्टिक कवर हा शेवटी येणार आहे. पहा, तर त्याचा 3 आकडा आहे. तर इथं 3 शेवटी कुठं आहे? डीमध्ये आहे. पहा, त्यामुळं प्लास्टिक कवर हे वरून येणार आहे बाहेरील भागातून. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते डी हे उत्तर आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी हा क्रम जो दिलेला आहे तो बरोबर दिलेला आहे. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 58चे उत्तर डी आहे. पहा, प्रश्न क्रमांक 59 जोड्या जुळवा. आता इथं न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, मियामी युनिव्हर्सिटी ॲग्मेंटेड रिसर्च ग्रुप, ओला युनिव्हर्सिटी लायब्ररी, नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी आणि इथं खाली यादी दिलेली आहे. सेल्व एआर, स्मार्ट लायब्ररी, वुल्फ वॉक आणि फाइंड द फ्युचर. तर यांच्या जोड्या या ठिकाणी लावायच्यात. पहा, या ठिकाणी न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीची जोडी जी आहे ती फाइंड द फ्युचरची आहे. मियामी युनिव्हर्सिटी ॲग्मेंटेड रिसर्च ग्रुपची जोडी जी आहे
ती सेल्फ ARC आहे. नंतर औला युनिव्हर्सिटी लायब्ररीची जोडी आहे ती स्मार्ट लायब्ररी आणि नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीची जोडी आहे ती उल्फ वॉक याच्याशी जोडी जोडलेली आहे. त्याप्रमाणे खालील कोड्स आपण पाहिजे तर कोड्सप्रमाणे याचं उत्तर जे आहे ते ए आहे. पहा 4 1 2 3 ABCD प्रमाणे A4 B1 C2 D3 असं याचं उत्तर आहे. त्यामुळं ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 60 विधान ए प्रॉक्सी सर्व्हर संगणक आणि इंटरनेट दरम्यान मध्यस्थ म्हणून काम करत नाही कारण प्रॉक्सी सर्व्हर सुरक्षा प्रशासकीय नियंत्रण आणि कॅचे सुनिश्चित करतो. आता इथं ए बरोबर आहे परंतु आर चूक आहे, ए चूक आहे परंतु आर बरोबर आहे, दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत, दोन्ही ए आणि आर चूक आहेत असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रॉक्सी सर्व्हर संगणक इंटरनेट दरम्यान मध्यस्थ म्हणून काम करत नाही इथं नाही दिलेलं आहे त्यामुळे हे चुकीचं आहे. प्रॉक्सी सर्व्हर सुरक्षा प्रशासकीय नियंत्रण आणि कॅचे सुनिश्चित करतो हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं ए आणि आर दोन्ही चूक आहेत त्यामुळं डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते डी आहे. पहा 61 नंबरचा प्रश्न आहे 1990च्या उत्तरार्धात नॅशनल लायब्ररी ऑफ इंडियाने कोणता डिजिटायझेशन कार्यक्रम सुरू केला. त्यामध्ये डाऊन द मेमरी लेन, ड्वेर ज्ञान संपदा, इन्फॉर्मेशन फॉर ऑल, प्रिझर्व नॉलेज. तर या ठिकाणी 1990च्या दशकात उत्तरार्धात नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकाताने डिजिटायझेशन प्रकल्प कोणता सुरू केला होता तर डाऊन द मेमरी म्हणजे डाऊन द मेमरी जो आहे डाऊन द मेमरी लेन हा प्रकल्प सुरू केला होता. कारण हा प्रकल्प म्हणजे जुनी दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून जतन करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. डाऊन द मेमरी लेन त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ते ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62 QR कोडचा कोणता भाग एन्कोड केलेला डेटा दर्शवतो. आता 3 पोझिशनिंग एलिमेंट, डेटा एलिमेंट, लोकेशन आणि प्रोग्राम फॉर रीडिंग हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. पहा एक लक्षात घ्या QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. तर QR कोडचा डेटा एलिमेंट जो आहे डेटा एलिमेंट म्हणजे डेटा घटक जो आहे तर हा QR कोडमधील खरा माहिती असलेला भाग आहे. उर्वरित भाग जसे की 3 कोपऱ्यातील चौकोनातील चिन्हे केवळ स्कॅनिंगसाठी मार्गदर्शन करतात. मात्र डेटा एलिमेंट हा एन्कोड केलेला डेटा दर्शवतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बी आहे. पहा 62व्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. आता 63वा प्रश्न कोणत्या प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता कमकुवत AI मानले जाते. कमकुवत AI कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता मानली जाते तर आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स आणि रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पहा आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स हे या प्रश्नाचं उत्तर आहे ए. तर ते कशामुळं आहे पहा कारण AI फक्त एका विशिष्ट कार्यासाठी बनवले असते आणि मानवी बुद्धिमत्तेची नक्कल फक्त त्या मर्यादित कार्यातच करतो. त्यामुळं आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स हे योग्य उत्तर आहे. 63व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ए ऑप्शन बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 64 APS चे पूर्ण रूप काय आहे. ॲनालिटिकल प्लॅटफॉर्म सिस्टम, ॲनालिटिक्स परफॉर्मन्स सिस्टम, ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सर्व्हर, ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सिस्टम. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सिस्टम, ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सिस्टीम डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. कारण ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सिस्टम हे मायक्रोसॉफ्टने विकसित केलेले एक डेटा ॲनालिसिस सिस्टम आहे जे मोठ्या प्रमाणात डेटावर विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळं APS स्टँड फॉर ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म सिस्टम
डी ऑप्शन इज करेक्ट हिअर. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणते DNS रेकॉर्डचे 2 प्रकार आहेत? क्वेरीज रिस्पॉन्स क्वेश्चन आणि रिसोर्सेस. तर DNS म्हणजे काय तर डोमेन नेम सिस्टम, म्हणजे 2 प्रकारचे रेकॉर्ड असते. एक म्हणजे रिसोर्सेस रेकॉर्ड्स आणि क्वेश्चन रेकॉर्ड्स. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 आणि 4 बरोबर आहे. 3 आणि 4 बरोबर आहेत. बी हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. क्वेरीज आणि रिस्पॉन्सेस DNS मधील रेकॉर्डचे प्रकार नाहीत. तर क्वेश्चन आणि रिसोर्सेस हे आहेत. त्यामुळं बी ऑप्शन इज करेक्ट. प्रश्न क्रमांक 66. टिंबटिंब हे ड्रोम्बोरा विकसित आणि प्रकाशित केले गेले होते. त्यामध्ये डिजिटल क्युरेशन सेंटर, डिजिटल प्रिझर्वेशन युरोप, IIT बॉम्बे आणि CDAC पुणे हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पहा. तर या ठिकाणी डिजिटल क्युरेशन सेंटर आणि डिजिटल प्रिझर्वेशन युरोप हे ड्रोम्बोरा याद्वारे प्रकाशित केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. IIT बॉम्बे आणि CDAC हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं 1 आणि 2 बरोबर, 1 आणि 2 बरोबर. सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 67. QR कोडच्या टायमिंग एलिमेंटद्वारे खालीलपैकी कार्य कोणते असतात? आता टायमिंग एलिमेंटद्वारे QR कोडची कार्य कोणती? तर QR कोडमधील प्रत्येक सेलचा मध्यवर्ती समन्वय निश्चित करण्यासाठी वापरला जातो. हे बरोबर आहे पहा. QR कोड स्कॅनरला QR कोडमध्ये डेटा मॅट्रिक्स किती मोठा आहे हे निर्धारित करण्यासाठी मदत करते. हे पण बरोबर आहे पहा, कारण 1 आणि 2 हे बरोबर आहेत या ठिकाणी. आता तिसरं, QR कोडची विकृती सुधारण्यासाठी वापरली जाते. विकृतीचा काही प्रश्न नाही, हे चुकीचं आहे. QR कोड स्कॅनरला QR कोड सभोवतालपासून वेगळे करण्यास मदत करते. हे सुद्धा चुकीचं आहे पहा. त्यामुळं 1 आणि 2 हे बरोबर आहेत. हे याचं उत्तर असणार आहे पहा. त्यामुळं 1 आणि 2 म्हणजे डी ऑप्शनमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे 67व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 68. जोड्या लावा. या ठिकाणी पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, हायब्रिड क्लाउड आणि कम्युनिटी क्लाउड असं दिलेलं आहे. आणि यादी 2मध्ये समान आवश्यकता असलेल्या सहकारी संस्थांचा संच पदात त्याला त्याच्या विशेष वापरासाठी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी विनंती करू शकतो. क्लाउड बस्टिंग. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे प्रोप्रायटरी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, जे एकाच ग्राहकाला प्रदान केले जाते. आणि चौथा ऑप्शन आहे कोणालाही सेवा विक्री करतात बहुभाडेकरू सेवा, असंही त्याला म्हटलं जातं. आता या ठिकाणी खाली ऑप्शन दिलेले आहेत पहा. तर इथं पब्लिक क्लाउडची जोडी कशाची लागते? प्रश्न क्रमांक 69. डेटा मायनिंग प्रक्रियेच्या पायऱ्या योग्य तर्कक्रमाने लावा. आता इथं पायऱ्या दिलेल्या आहेत. डेटा पॅटर्न तयार करणे, डेटा वेअरहाऊसमधून योग्य डेटाबेसची निवड करणे, उपलब्ध विश्लेषणात्मक पॅकेजची निवड करणे आणि योग्य अल्गोरिदमची निवड करणे, अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी पहिली पायरी आहे डेटा पॅटर्न तयार करणे. दुसरी पायरी डेटा वेअरहाऊसमधून योग्य डेटाबेसची निवड करणे, ही दुसरी पायरी आहे. त्यानंतर योग्य अल्गोरिदमची निवड करणे ही तिसरी पायरी आहे. आणि उपलब्ध विश्लेषणात्मक पॅकेजची निवड करणे ही चौथी पायरी आहे. त्यामुळं 1, 2,
3 4 म्हणजे 1 2 1 2 4 3 हे उत्तर आहे. 1 2 4 आणि 3 बी हा ऑप्शन बरोबर आहे. 69 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बी ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. पहा प्रश्न क्रमांक 70 विधान ए आणि विधान बी दिलेले आहेत. एमध्ये लिंक्ड डेटाची संकल्पना सिमेंटिक वेबशी जुळवून संबंधित आहे आणि बी विधान लिंक्ड डेटा सिमेंटिक वेबचा ब्रेन चाइल्ड मानला जातो. आता ए बरोबर बी चूक, ए चूक बी बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक अशा ऑप्शन दिलेले आहेत. पहा आता व्यवस्थित जर वाचलं तर एक लक्षात घेतं की लिंक्ड डेटाची संकल्पना सिमेंटिक वेबशी जवळून संबंधित आहे हे वाक्य बरोबर आहे. लिंक्ड डेटा सिमेंटिक वेबचा ब्रेन चाइल्ड मानला जातो हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं दोन्ही ए आणि बी बरोबर आहे. सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 70व्या प्रश्नाचं उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 71 खालील संचातील अंकाचा बहुलक ओळखा. मोड ऑफ द स्कोअर इन द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन्स. मोड काढायचं आहे बघा. 10 15 10 18 6 18 15 8 आणि 15 यांचा मोड. तर या ठिकाणी मोड मीन मोड मीडियन म्हणजे रिसर्च मेथॉलॉजीमधला हा प्रश्न विचारलेला आहे. तर मोड म्हणजे काय, तर सर्वाधिक वेळा येणारा आकडा कोणता आहे. तर या ठिकाणी इथं 15 आलेलं आहे. पहा इथं एक 15 आलेलं आहे आणि हे एक 15 आलेलं आहे म्हणजे 3 वेळा 15 आलेला आहे. त्यामुळं सर्वाधिक वेळा 15 हा आकडा आल्यामुळं मोड हा 15 आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 72 APA पब्लिकेशन मॅन्युअलचे प्रकाशक कोण आहेत. आता APA पब्लिकेशन मॅन्युअल कोणी प्रकाशित केलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. अमेरिकन पॅरामेडिकल असोसिएशन, अमेरिकन फिजिसिस्टम असोसिएशन, अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन आणि अमेरिकन फिजिओलॉजिकल असोसिएशन हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. पहा ज्यांना APAचा लॉंग फॉर्म माहीत आहे, APA म्हणजे काय तर अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन, त्यांना हे उत्तर या ठिकाणी सोडवता येणं अपेक्षित आहे. कारण अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन हे मनोविज्ञान व सामाजिक शास्त्र विषयक लेखनासाठी वापरला जाणारा प्रसिद्ध शैली मार्गदर्शक आहे. त्यामुळं सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 73 फोकस ग्रुप हा टिंबटिंब प्रकार आहे. निरीक्षणाचा, नमुना निवडीचा, प्रश्नावलीचा आणि मुलाखतीत. आता या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला फोकस ग्रुप म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. तर समूहाशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती गोळा करणे. म्हणजे समूहाशी प्रत्यक्ष संवाद साधणे म्हणजे काय तर मुलाखतीचा हा एक प्रकार आहे. हे एक गट मुलाखतीचा प्रकार आहे. संशोधनात लोकांच्या मते, भावना, अनुभव समजून घेण्यासाठी वापरले जाते. म्हणजे 73व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 74 संशोधन प्रस्तावामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो. हायपोथेसिस, ऑब्जेक्टिव्ह मेथॉडॉलॉजी, ॲक्च्युअल डेटा ॲनालिसिस. आता या प्रश्नामध्ये असतो दिलं नाही तर नसतो दिलेलं आहे. पहा म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ पार्ट ऑफ रिसर्च प्रपोजल. आता इथं नसतो हे बरेच जण वाचत नाहीत त्यामुळे कन्फ्यूज होतात. तर माहितीचे प्रत्यक्ष विश्लेषण आपण करत नसतो. त्यामुळं हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ए, बी आणि सी हे उत्तर प्रपोजलमध्ये हे असतात. म्हणजे हायपोथेसिस असते, ऑब्जेक्टिव्ह असते, मेथॉडॉलॉजी असते. मात्र ॲक्च्युअल डेटा ॲनालिसिस नसतं. त्यामुळे डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. पहा प्रश्न क्रमांक 75 प्रायोगिक संशोधनामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंबचा समावेश होतो. एक आकडा, माहिती साधनांचे बाह्य मूल्यमापन, नियंत्रित गट, मौखिक इतिहास, प्रायोगिक गट.
तर प्रायोगिक संशोधनामध्ये माहिती बाह्य मूल्यमापनाचा संबंध असतो का? नाही आहे. नियंत्रित गटाचा संबंध असतो, मौखिक इतिहासाचा संबंध नसतो आणि प्रायोगिक गटाचा असतो. म्हणजे 2 आणि 4 उत्तर जे आहे ते बरोबर आहे. 2 आणि 4 बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्यामुळं या प्रश्नाचं 75व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बी उत्तर आहे पहा. 76वा प्रश्न आहे, टिंबटिंब आणि टिंबटिंब या साध्या यादृच्छिक पद्धतीचा नमुना निवड करण्याची प्रक्रिया आहेत. त्यामध्ये सोयीनुसार नमुना निवड करणे, सहभागी घटकांची वर्गवारी यादी करणे आणि प्रत्येक वर्गामधून नमुना निवडणे, लक्ष्य गटातील घटकांची यादी करून नंतर रँडम क्रमांक असलेला तक्ता वापरून नमुना निवड करणे आणि लॉटरी पद्धतीने नमुना निवड करणे हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता सिंपल रँडम मेथडमधील प्रकार आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता सिंपल रँडम सॅम्पलमध्ये सोयीस्कर नमुना निवड करता येते का? नाही करता येत. त्यामुळे हे चुकीचं आहे. सोयीस्कर नमुना निवड चुकीचं आहे. आणि सहभागी घटकांची वर्गवारी यादी करणे आणि प्रत्येक वर्गामधून नमुना निवडणे हे सुद्धा चुकीचं आहे. आता लक्ष्य गाठील घटकाची यादी करून नंतर रँडम क्रमांक असलेला तक्ता वापरून नमुना निवडणे हे बरोबर आहे. कारण सिंपल रँडम मेथडमध्ये हे केलं जातं. लॉटरी पद्धतीने नमुना निवड करणे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 3 आणि 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता 3 आणि 4 हा ऑप्शन जो आहे तो डी ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे पहा. त्यामुळं प्रश्न क्रमांक 76च्या प्रश्नाचे उत्तर जे आहे तो डी ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 77, संशोधन प्रस्तावातील संशोधन पद्धती या विभागात टिंबटिंब आणि टिंबटिंबचा समावेश होतो. म्हणजे संशोधनाचा लक्ष्य गट, नमुना, पूर्व संशोधनाचे निष्कर्ष, संशोधनात वापरणार असलेल्या माहिती संकलन तंत्राचे आणि साधनांचे वर्णन आणि प्रचलित संशोधनाचे निष्कर्ष हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पहा. प्रश्न क्रमांक 77मध्ये संशोधन प्रस्तावातील संशोधन पद्धती या विभागात कशाचा समावेश होतो? तर संशोधनाचा लक्ष्य गट आणि नमुना यांचा समावेश होतो. हे उत्तर बरोबर आहे. पूर्व संशोधनाच्या निष्कर्षाचा समावेश होतो का? तर नाही होत. त्याबरोबर संशोधनात वापरणारा असलेल्या माहिती आणि संकलन तंत्राचे साधनांचे वर्णन यांचा समावेश होतो का? होतो. आणि प्रचलित संशोधनाच्या निष्कर्षाचा समावेश होतो का? नाही. त्यामुळं 1 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. 1 आणि 3. त्यामुळं ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 77व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ए आहे पहा. प्रश्न क्रमांक 78, जोड्या लावा. इथं स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी, लिब्रामेट्री, बिब्लिओमेट्रिक्स आणि सायंटोमेट्रिक्स हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर ॲलन प्रिचर्ड, व्ही निलमो, E.W. ह्यूम आणि S.R. रंगनाथन यांची हे सायंटिस्टची नावं या ठिकाणी दिलेले आहेत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधील. एक लक्षात घ्या की स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी हे E.W. ह्यूम यांची जोडी आहे. लिब्रामेट्री जी आहे ती डॉक्टर S.R. रंगनाथन. त्यानंतर बिब्लिओमेट्रिकचे ॲलन प्रिचर्डची, बिब्लिओमेट्रिकचे ॲलन प्रिचर्ड यांची जोडी आहे पहा. आणि सायंटिमॅट्रिकची व्ही निलमो यांची आहे. अशा प्रकारे जोड्या या ठिकाणी द्यायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 78 चे उत्तर आहे ते सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 79, शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील पायऱ्यांच्या अचूक क्रम ओळखा. नादीर, असेंडंट, झेनिथ आणि डिसेंडंट. तर 79च्या प्रश्नाचा उत्तर जे आहे ते 1, 2, 3, 4 म्हणजे नादीर 1 नंबरला, असेंडंट 2 नंबरला, झेनिथ 3 नंबरला आणि डिसेंडंट
4 नंबरला असंच या ठिकाणी उत्तर आहे पहा. तर या ठिकाणी आपण एक क्लुप्ती केलेली असते NAZD. याप्रमाणे याचं उत्तर सिरियली दिलेलं आहे 1 2 3 4. ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 79व्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 80 विधान ए वेष्टी अभ्यास वेष्टीच्या विशिष्ट सखोलपणे अभ्यासते. त्यानंतर बी वेष्टी अध्ययनाचा मूलभूत हेतू सामान्यीकरण आहे. आता पहिलं जे वाक्य आहे केस स्टडीज एक्सप्लोर फीचर्स ऑफ केस इन डिटेल्स, तर हे सखोलपणे अभ्यासते हे बरोबर आहे. मात्र वेष्टी अध्ययनाचा मूलभूत हेतू सामान्यीकरण आहे हे चुकीचं आहे. कारण त्याचा व्यक्ती अभ्यासाचा म्हणजे केस स्टडीचा जो मूलभूत हेतू असतो तो सामान्यीकरण नसतो, स्पेसिफिक अभ्यास करण्याचा असतो. त्यामुळे बी ऑप्शन चुकीचं आहे. त्यामुळं ए बरोबर आहे आणि बी चूक आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 80चे उत्तर हे सी आहे पहा. प्रश्न क्रमांक 81 दिल्ली येथे 2016 आयोजित कार्यक्रमात ISBNच्या नोंदणी आणि वाटपासाठी टिंबटिंब पोर्टल टिंबटिंब यांनी लॉन्च केले. आता कोणी लॉन्च केलेलं आहे तर 81व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते स्मृती इराणी यांनी लॉन्च केलेलं आहे पहा. प्रश्न क्रमांक 82 शेअर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंगमध्ये प्राधान्याने दिलेले शीर्षक टिंबटिंबने सूचित केलेले असते. कॅपिटल अल्फाबेट्स, अंडरलाइन्ड अल्फाबेट्स, इटलाइज्ड अल्फाबेट्स आणि बोल्ड अल्फाबेट्स हे ऑप्शन दिलेले आहेत. तर ठळक अक्षराद्वारे म्हणजे बोल्ड अल्फाबेट्सद्वारे सूचित केलेले असते. डी 82चं उत्तर डी आहे पहा. प्रश्न क्रमांक 83 डब्लिन कोर मेटाडेटामधील खालीलपैकी टिंबटिंबचा समाविष्ट नाही. आता हे नाही खूप महत्त्वाचं असते पहा. आता इथं डिस्क्रिप्शन, राईट्स, आयडेंटिफायर आणि प्लेस हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्लेसचा समावेश नसतो, त्यामुळं प्लेस हे उत्तर बरोबर आहे. डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे 84 FRBR अभ्यास गट आणि फ्रॅनर वर्किंग ग्रुप या दोघांनी प्रत्येकी 4 वापरकर्ता कार्य परिभाषित केले आहेत, ज्यामध्ये 2 वापरकर्ता कार्य समान आहेत. खालीलपैकी समान वापरकर्ता कार्य ओळखा. त्यामध्ये शोधणे, ओळखा, निवड आणि संदर्भानुसार करा. यापैकी कोणती कार्य आहे ते ओळखायचे. तर या ठिकाणी फाइंड हे उत्तर बरोबर आहे आणि आयडेंटिफाय हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. त्यामुळे 1 आणि 2 बरोबर आहे. निवड आणि संदर्भानुसार करा हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पहा. 84व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 85 जोड्या जुळवा. आता डब्लिन कोर, EGMS, METS, मोड्स आणि खाली DCMI लायब्ररी ऑफ काँग्रेस गव्हर्नमेंट ऑफ UK आणि DLF डिजिटल लायब्ररी फेडरेशन अशा जोड्या दिलेल्या आहेत पहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एची जोडी आहे ती एक डब्लिन कोरची जोडी आहे ती DCMIC आहे पहा. त्यावर बीची जोडी 300 आहे EGMS UK सरकारची जोडी आहे पहा. त्यानंतर सीची जोडी जी आहे METS ची डिजिटल लायब्ररी फेडरेशनची जोडी आहे पहा. आणि DMODS मोड्सची जी जोडी आहे ती लायब्ररी ऑफ काँग्रेसची जोडी आहे. त्यामुळं A1, B3, C4 आणि D2 जे ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 86 कोलन वर्गीकरणाच्या ग्रंथकातील खालील घटकांची तर्कशुद्धता रचना करा. आता इथं लँग्वेज नंबर, फॉर्म ऑफ एक्सपोजिशन, इयर ऑफ पब्लिकेशन आणि सिरियल नंबर असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रथम भाषांक असतो, नंतर प्रलेखाचा प्रकार असतो आणि नंतर प्रकाशन वर्ष असतं आणि नंतर अनुक्रमांक असतो. त्यामुळं 1, 2, 3 आणि 4 डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 86 या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 87 तालिकेसाठी माहिती घेण्याकरिता स्रोतांची पसंतीनुसार क्रमवारी लावा. आता इथं टायटल पेज, कोलोफोन, प्रिफेस, आउटसाईड सोर्स असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. यांची क्रमवारी लावायची आपल्याला. तर यांची टायटल पेज हे प्रथम असते, नंतर कोलोफोन आहे तो दुसऱ्यांदा असतो, नंतर प्रस्तावना असते, नंतर बाहेरचा स्रोत असतो. म्हणजे 1, 2, 3, 4 हा सलगच क्रम आहे. त्यामुळं ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 88 UDCIME ची खालीलपैकी ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर मुख्य वर्ग 4 रिक्त आहे, सूक्ष्म दस्तऐवजासाठी अधिक योग्य, वर्ग क्रमांकामध्ये किमान 3 अंक, नोटेशन कोणत्याही भाषेतील लिपीपासून स्वतंत्र आहे. हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता UDC म्हणजे युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन, त्यामध्ये मुख्य वर्ग 4 रिक्त आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर सूक्ष्म दस्तऐवजामध्ये अधिक योग्य आहे, हे पण बरोबर आहे. वर्ग अंकानुसार किमान 3 अंक आहेत, हे चुकीचं आहे. आणि नोटेशन कोणत्याही भाषेतील लिपींपासून स्वतंत्र आहे, हे पण बरोबर आहे. त्यामुळे 1, 2, 4 हे बरोबर आहे. त्यामुळं ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 88व्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 89 टेलरच्या मते व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कोणते. आता ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. पहा नियंत्रित उत्पादनाऐवजी जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी काम करणे, वैयक्तिक हिताच्या अधीनस्थ न राहता सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे, श्रम विभागणी आणि आदेशातील एकवाक्यता. आता मूलभूत सिद्धांत म्हटलं तर नियंत्रित उत्पादनाऐवजी जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी काम करणे हे बरोबर आहे. त्याचबरोबर वैयक्तिक हिताच्या अधीनस्थ न राहता सार्वजनिक हिताला प्राधान्य हे पण बरोबर आहे. मात्र श्रम विभागणे हे नाही आणि आदेशातील एकता पण नाही आहे. तर हे हेनरी फेवलच्या 14 तत्वातील आहेत. त्यामुळं 1 आणि 2 बरोबर. ए हा ऑप्शन या ठिकाणी 89व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए ऑप्शन. विधान आणि कारण दिलेलं आहे. पहा ग्रंथालयात मेकर स्पेस असणे आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. मेकर स्पेस विद्यार्थ्यात तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन वृद्धिंगित करण्यास मदत करते, हे पण बरोबर आहे. त्यामुळे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळं दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत, हे उत्तर आहे. 90व्या प्रश्नाचं उत्तर सी ऑप्शन बरोबर आहे. पण प्रश्न क्रमांक 91 टिंबटिंब हे मराठी सारस्वतचे संपादक आहेत. A.G. महाजन, A.G. दाते, अनंत जोशी आणि वसंत जोशी. हे पहा मराठी सारस्वतचे संपादक जे आहेत ते अनंत जोशी आहेत, सी ऑप्शन आहे. तर वसंत जोशी नाही आहेत. तर इथं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. तर मराठी सारस्वत म्हटलं की अनंत जोशी, सी ऑप्शन हा बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 92 खालीलपैकी कोणता प्रलेख प्राथमिक प्रलेख नाही. संदर्भ ग्रंथ, पेटंट, प्रबंध आणि नियतकालिके अशा ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्राथमिक प्रलेख नाही म्हणजे संदर्भ ग्रंथ नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे ते संदर्भ ग्रंथ आहे. ए ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. कारण कोणता नाही म्हणजे संदर्भ ग्रंथ नाही. पेटंट आहे, प्रबंध आहे, नियतकालिक आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 93 सामाजिक टॅगिंगच्या संदर्भात फॉक्सॉनॉमी या शब्दाचा संदर्भ काय आहे. तर पर्याय आहेत पारंपरिक टॅक्सॉनॉमीचे वर्गीकरण,
लोकप्रिय सांस्कृतिक ट्रेंड, वापरकर्त्यांना निर्माण केलेली आणि सोशल मीडिया प्रभावक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वापरकर्त्यांनी निर्माण केलेली. कारण फॉक्सॉनॉमी म्हणजे काय तर युजर जनरेटेड टॅगिंग सिस्टम. सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. बाकीचे चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 94. कोणते प्लॅटफॉर्म सोशल टॅगिंग लोकप्रिय करण्यासाठी त्याचा सामग्री संस्थेमध्ये समाविष्ट करण्यासाठी ओळखले जाते? फेसबुक, ट्विटर, डेलिशियस आणि इंस्टाग्राम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डेलिशियस. सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ॲक्च्युली डिलिशियस हे एक सोशल बुकमार्किंग प्लॅटफॉर्म होते जेथे वापरकर्ते टॅग वापरून माहिती जतन आणि वर्गीकरण करू शकत होते. त्यामुळं याचं उत्तर आहे ते डिलिशियस हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95. जैव तंत्रज्ञान माहिती प्रणालीमध्ये कोणते डेटाबेस वापरले जातात? इथं जेनबँक, पबमेड, युनिप्रोट आणि अमिस हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले. बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये खालीपैकी डेटाबेस वापरले जातात. म्हणजे जेनबँक म्हणजे काय तर DNA अनुक्रम डेटाबेस असं म्हटलं जातं. पबमेड पण वापरला जातो कारण जैवतंत्रज्ञान वैद्यकीय संशोधनासाठी साहित्याचा डेटाबेस म्हणजे पबमेड आहे. आणि युनिपोर्ट म्हणजे प्राथमिक अनुक्रमण आणि विश्लेषण डेटाबेस आहे, त्याला युनिप्रोट असं म्हटलं जातं. मात्र ॲमिस हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे कारण कृषी बाजार माहिती प्रणाली आहे आणि बायोटेक्नॉलॉजीशी याचा संबंध नाही. त्यामुळे 1, 2, 3 हे उत्तर बरोबर आहेत. ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. 95चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 96. जैवतंत्रज्ञान माहिती प्रणालीमध्ये जैविक डेटाबेसची भूमिका काय आहे? जैविक डेटाचे संग्रहण, जैविक डेटाची पुनर्प्राप्ती, विविध डेटा प्रकारांचे एकत्रीकरण, प्रायोगिक निष्कर्षाचे विश्लेषण हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले. जैवतंत्रज्ञान माहिती प्रणालीमध्ये जैविक डेटाबेसची भूमिका काय आहे? जैविक डेटाचे संग्रह करणे हे पण बरोबर आहे. जैविक डेटाची पुनर्प्राप्ती करणे हे पण बरोबर आहे. आणि विविध डेटा प्रकारांचे एकत्रीकरण करणे हे पण बरोबर आहे. मात्र प्रायोगिक निष्कर्षाचे विश्लेषण हे चुकीचे आहे. त्यामुळं 1, 2, 3 तर यामध्ये डी हा पर्याय 1, 2, 3 बरोबर आहेत. हा पर्याय डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. 96व्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 97. पेटंट माहिती प्रणालीची खालीपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? पेटंट दस्तऐवज शोध, पेटंट फायलिंग सेवा, पेटंट विश्लेषण साधने, पेटंट खटला समर्थन. आता पेटंट दस्तऐवज शोध, पेटंट डॉक्युमेंट सर्च हे बरोबर आहे. पेटंट फायलिंग सेवा हे चुकीचं आहे. त्यानंतर पेटंट विश्लेषण साधने हे पण बरोबर आहे. आणि पेटंट खटला समर्थन हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 1, 3 आणि 4 हे बरोबर असल्यामुळं 97व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए ऑप्शन इज करेक्ट. प्रश्न क्रमांक 98. या ठिकाणी जोड्या जुळवा आहे पहा. 2002, 1958, 1982 आणि 1970 असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर 2002 जे आहे त्याची जोडी आहे निस्केअरची. 2002 म्हणजे इन्स्डॉकचं निस्केअरमध्ये रूपांतर कधी झालेलं आहे? 2002मध्ये झालेलं आहे. त्यानंतर 1958ची जोडी आहे डेसिडॉकची जोडी या ठिकाणी जुळते. कारण डेसिडॉक 1958ला त्याची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर 1982 आहे ते इन्व्हिस आणि 1970 आहे ते सँडॉक असे या ठिकाणी जोडी जुळते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ए हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. तो ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 98 ए. प्रश्न क्रमांक 99. खालील संस्थांनी त्यांच्या स्थापना वर्षानुसार मांडणी करा.
सीडॅक, सीडॉट, निकनेट, अर्नेट. आता यांची स्थापना वर्ष आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. या ठिकाणी सीडॉटची स्थापना आहे ते 1984 आहे, सीडॅकची आहे ते 1988 आहे आणि निकनेटची स्थापना 1985 आहे, अर्नेटची 1986 आहे. तर याचा योग्य क्रम काय तर 2, 3, 4, 1 असा आहे. मात्र या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी उत्तर तालिकेमध्ये दिलेलं आहे 4, 3, 1, 2. तर या प्रश्नासाठी आपण नक्कीच चॅलेंज करू शकणार आहात. मात्र उत्तर तालिकेनुसार या प्रश्नाचं उत्तर बी आहे. मात्र या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण सगळ्यात खालील संस्थांची त्यांच्या स्थापना वर्षानुसार मान्य करा म्हटलं तर 1984 हे साल सुरुवातीला आहे. त्यामुळे 2 हा ऑप्शन सुरुवातीला यायला पाहिजे होता. तरी पण या ठिकाणी 4 दिलेला आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी या प्रश्नाला चॅलेंज करू शकणार आहात. प्रश्न क्रमांक 100. विधान ए दिलेलं आहे. चिल्ड्रन्स लायब्ररी असोसिएशन 1901 मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचा एक विभाग बनला. आणि विधान बी 1963 मध्ये एपलाने मुलांसाठी ग्रंथालयाचे कार्य याविषयी एक ज्ञापन जारी केले. हे 2 वाक्य या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे, चिल्ड्रन्स लायब्ररी असोसिएशन 1901 मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचा एक विभाग बनला, हे विधान बरोबर आहे पहा. त्याचबरोबर विधान बी जे आहे 1963 मध्ये एपलाने मुलांसाठी ग्रंथालयाचे कार्य याविषयी एक ज्ञापन जारी केले, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यामुळं सेठ भाऊंनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे डी. मात्र काही पुस्तकामध्ये चिल्ड्रन्स लायब्ररी असोसिएशन 1901 मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचा विभाग बनला हे चूक दिलेले आहे. कारण एलेचा भाग त्या ठिकाणी बनले हे ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर डी आहे. ए आणि बी बरोबर. अशा प्रकारे आपण 1 ते 100 प्रश्नांची उत्तरे, अचूक उत्तरे आपण पाहिलेली आहेत. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.